आज या ठिकाणी नरखेड जिल्हा परिषद गटातील उमेदवार संतोष अण्णा पाटील या ठिकाणी फॉर्म त्यांनी भरलेला आहे। तर त्यासाठी त्यांनी खूप तयारी केलेली मागच्या 2-3 वर्षापासून 4 वर्षापासून त्यांचं जे मूळ गाव आहे त्या गावातून त्यांनी खूप सामाजिक कामं केलेली आहेत, जी जनतेसाठी जी कामं केलेली आहेत, रस्ता, पाणी, गटारी आणि शेतकऱ्यासाठी जी कामं आहेत। महत्त्वाचं म्हणजे त्या भागातील जो नदीचा पूल होता तो महत्त्वाचा पूल आणि शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यासाठी शिक्षणासाठी 1 कोटी रुपयाची शाळा त्यांच्या नियोजनात आहे। तर त्यासाठी एकूणच आपण अण्णाशी जाणून घेऊया की आपण या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे अण्णा। तर एकूणच आपल्या मतदारसंघातील जे प्रश्न आहेत ते आपण सोडवण्यासाठी काय प्रयत्न केला त्याबद्दल बोला। नमस्कार, मी नरखेड जिल्हा परिषद गटातून आज फॉर्म भरला आहे। मला अतिशय आनंद आहे की मी आज जनतेच्या दारामध्ये मी जे केलेले काम आहेत त्याचा कौल मागण्यासाठी मी आज जनतेच्या दारात चाललो आहे आशीर्वाद घेण्यासाठी। मला निश्चित खात्री आहे मला सगळ्या जनतेचा भरघोस आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही। मी माझा प्रामाणिक प्रयत्नच आहे की जो गेले 50 वर्ष आमच्या भागावर जो अन्याय झालाय तो अन्याय दूर करण्यासाठी ह्या भागामध्ये कैलासवासी शाजीराव पाटलांचं नेतृत्व जे जाणीवपूर्वक दाबण्यात आलं होतं ते नेतृत्व पुन्हा एकदा त्या नेतृत्वाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी मी आज नरखेड जिल्हा परिषद गटातून उभारण्याचा उमेदवारी अर्ज माझा दाखल केला आहे। मी नरखेड जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांना खात्री देऊ इच्छितो की रस्ते, लाईट, पाणी आणि वीज ह्या मूलभूत शेतकऱ्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा येत्या 5 वर्षामध्ये मी पूर्ण करणार आहे। सीना भोगावती सारखा जटिल प्रश्न मी येत्या 2 वर्षामध्ये सीना भोगावतीचं पाणी, सीनेचं पाणी मी भोगावतीमध्ये आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही खात्री मी माझ्या नरखेड जिल्हा परिषद गटातील मतदारांना या ठिकाणी देतो। त्याचबरोबर पाणी आणल्याबरोबर लाईटची आवश्यकता असते, त्यासाठी मी नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये एक 132 केवीचं मोठं सबस्टेशन ते मंजूर झालेलं आहे। त्याचे बाकीचे सरकारी प्रोसिजर आता चालू आहे, जमीन बघणे, जमिनीचा अहवाल पाठवणे, ते पण ह्या 1-1.5 वर्षामध्ये त्याचा पण प्रश्न मार्गी लागेल। त्याचबरोबर मोठे रस्ते आपण नरखेड भागामध्ये करतोय आणि माझं एक स्वप्न आहे ज्या ठिकाणी 10 शेतकऱ्याची वस्ती असेल तिथपर्यंत शेतकऱ्याचा रस्ता गेला पाहिजे। हे 5 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघातले जवळजवळ जेवढे रस्ते पूर्ण करता येतील तेवढं पूर्ण करायचं आश्वासन मी आज अर्ज भरलाय माझ्या मतदाराला मी आज या ठिकाणी देऊ शकतो। आपल्या नरखेड परिसरामध्ये सीना नदी आहे, नागझरी नदी आहे आणि या नद्याचा परिसर असताना सुद्धा या परिसरामध्ये तसा शेतकऱ्याला जो फायदा व्हायला पाहिजे होता तसा झाला नाही, त्याबद्दल काय म्हणतो? नाही, कैलासवासी मी मगाशी सांगितलं, कैलासवासी शाजीराव पाटलाच्या नंतर ह्या भागातल्या वर अन्याय करण्यासाठी जे तथाकथित आमचे जे नेतृत्वाने काम केलं 50 वर्ष शाजीराव पाटलानंतर त्यांनी प्रत्येक वेळेस नरखेड भागातील जनतेला दाबण्याचा, पिसण्याचाच प्रयत्न केला त्यांनी। म्हणूनच 2 नद्याच्या 3 नद्याच्या मध्ये असलेला आमचा भाग तो पाण्यापासून वंचित राहिला। टँकर पिण्याच्या पाण्यासाठी नाही तर शेतीचं पाणी कुठे मिळायचं अशी अवस्था आमच्यासाठी झाली। बाजूचा हायवेच्या पलीकडचा भाग तुपाशी आणि आमचा इकडचा भाग उपाशी अशी आमच्या भागातली परिस्थिती होती। आमची लोक आबाळाकडे डोळे वगळून बघायचे, कधी पाऊस येतो त्या पावसाच्या पाण्यावर शेती करायची। परंतु आता ह्या सिनेचं, भोगावतीचं, उजनीचं पाणी मी आमच्या भोगावती नदीमध्ये आणल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या 50 वर्षापासून राहिलेल्या अपेक्षा आहेत त्यावेळेस पूर्ण करणार। आपण फॉर्म आज भरला, परंतु फॉर्म भरत असताना अगोदर आपण मतदारसंघातील प्रत्येक गावाला भेट दिलेली आहे। तर त्या भेटीच्या दरम्यान मतदारांनी, गावकऱ्यांनी आपल्याला कोणत्या समस्या सांगितलेल्या आहेत? मतदारांची अपेक्षा एकच आहे, मतदार तुम्हाला घरी येऊन तुमच्या धारा काढा म्हणत नाही, मतदाराला पाणी पाहिजे, लाईट पाहिजे आणि रस्ते चांगले पाहिजेत। रस्त्याची इतकी वाईट अवस्था आमच्या भागामध्ये आहे, पावसाळ्यामध्ये तर त्या कुटुंबाला चालत जाता येत नाही, त्याचा सायकल आणि मोटरसायकलची अवस्था कुठली वाईट आहे, असे रस्त्याचे इतके मोठे प्रश्न आहेत। त्यामुळे शेत रस्ते मी ह्या 5 वर्षामध्ये पूर्ण करणार आहे। लाईटचा पाण्याचा प्रश्न आहे, डीपीचे सारखी डीपीची वरड असते, लाईटचा दाब कमी येतो, कारण लाईटचा दाब कमी येतो। आमच्या नरखेडला 33 केवीचं फाले सबस्टेशन आहे, त्या सबस्टेशनची क्षमता आणि मागणीमध्ये खूप मोठी तफावत आहे आणि ती तफावत दूर करण्यासाठी आपण 133 केवीचं या ठिकाणी सबस्टेशन आणलेलं आहे। आणि त्यांना लोकांना म्हटलं आरोग्याच्या दृष्टीने, शाळेच्या दृष्टीने आपण ज्या भरीव काम आपण नरखेड भागामध्ये करतोय त्याबद्दल जनतेचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळत आहे। त्यामध्ये आपल्याला काय आव्हान निवडणुकी आव्हानाची असते, आपण कुणाला कमी आणि मोठं जास्त लेखत नाही। निवडणुकीला नेहमी सतर्क राहिलं पाहिजे, निवडणूक चांगल्या माध्यमातून लढली पाहिजे, कुणाला टीका टिप्पणी न करता तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक केली पाहिजे। माझं विरोधकाला एकच आव्हान आहे, माझ्या ज्या कामाबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारा मी त्याचे उत्तर देण्यास सगळं तयार आहे। मी तुम्हाला विरोधकाला माझं आव्हान आहे
त्यांना विचारा नरखेडचा ब्रिज तुम्ही केला का नाही, मी ते तुम्हाला दिसेल. त्यांना विचारा नरखेडमध्ये मी रस्ते केले का नाही, त्यांना विचारा. सीना भगवतीचा प्रश्न सोडवला का नाही हे त्यांना विचारा. नरखेडमध्ये 132 किवी आणलं का नाही हे त्यांना विचारा. मला विकासावर बोलायचं आहे. मला नरखेडचा आमचा 50 वर्ष आमचा राहिलेला भाग खूप पिचलेला रांजलेला होता. त्यांना पुढे आणण्यासाठी ना मला कुठला विरोधक ना गट तट, मी सगळ्याला आज नरखेड मतदारसंघातील लोकांना आव्हान करू इच्छितो की गट तट सगळे सोडा, सगळ्यांनी एकत्र या आणि आपण विकासाची कास धरूया आणि मला माया पाटलीशी मोठ्या मताधिक्याने मला विजय करा. आपण कोणत्या पक्षाकडून आपण आता या ठिकाणी उमेदवारी अर्ज करतो? मी आता शिवसेनेकडून धनुष्यबाणाकडून आता उमेदवारी दाखल केली आहे. काय कारण आहे इतक्या दिवस आपण भाजपाकडून इच्छुक होता आणि मी भाजपचाच पदाधिकारी होतो, भाजपचा इच्छुक उमेदवार होतो, परंतु आता भाजप इथल्या अशा लोकांच्या हातामध्ये आहे की आता त्यांनाच मुळात तोच आपला सगळ्याचा मूळ कारण आहे आपलं विकास न होण्याचा आहे. म्हणून त्या बाजूने न जाता माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची, पालकमंत्र्याशी, नारायण राणे साहेबांशी अतिशय जीवष्ट संबंध आहेत. परंतु हा इथला भागाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या विरोधात त्यांना गाडण्यासाठी मी धनुष्यबाण हातामध्ये घेतलेला आहे. घड्याळाची देखील चर्चा होती. तर उमेदवाराची काय चर्चा वगैरे झाली? उमेश दादाची माझा लहान भाऊ आहे. उमेश दादा माझा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आहे. परंतु माझी सुरुवात जीवनातली शिवसेनेतून झाली आहे. मी शिवसेनेच्या 1992 ला मी अध्यक्ष झालो. त्यानंतर मी राणे साहेबांच्या बरोबर काँग्रेसमध्ये आलो. राणे साहेबांच्या बरोबर प्रवास आहे. मी एकच सांगितलं, नारायण राणे सांगतील त्यांचा आशीर्वाद ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी मी काम करणार.